चला बाळांनो, आज आपण इथं 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता आपण बनवणार आहे बटाट्याची भाजी. त्याच्यासाठी 4 बटाटे घेतल्यात, एक कांदा घेतलाय बारकासा, आमच्यातले कांदा आवडत नाही, आणि 2च मिरच्या घेतल्यात. तुम्हाला कसं तिखट पाहिजे असेल असं घ्या. मिरच्या घेतल्या 2, कढीपत्ता घेतलाय, हळद घेतली, मोहरी घेतली, जिरे घेतल्यात, चवीप्रमाणे मीठ घेतलंय. हे बघा मीठ. आता मी तेल घालते. टाकून बटाट्याला तेल घालूया. तेल सोडायचंय. 1 चमचा घातलाय आणि हा 2 चमचे तेल आपण घातलेलं आहे भाजीला. तर थोडं त्यावर जिरं सोडायचं. जिरं सोडलं, मोहरी थोडीशी सोडली, थोडासा कढीपत्ता झाला की हा छोटासा 2 कांदा आणि मिरची चिरली की 2 मिरच्या आणि कांदा आहे बारकासा. तर आता आपण कढईत घालूया. कढईत घालून आता हलवूया. गॅस कमी आहे, गॅस फुल करते. आपण बटाट्याची भाजी बनवायची आहे. आता असं हलवलं की थोडं आपण ह्याच्यात हळद टाकायची. थोडी हळद टाकली. थोडा आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे, म्हणजे बटाटा छान लागतो. मॅगी मसाला घातला. आता हलवूया. हलवलं. या कसं छान भाजलं या. लय ही पण नाही, थोडासा गुलाबी बटाटा आपण ओतून घेऊया. झाली. बटाटा ओतून घेतला. आता आपण हलवूया. हलवण्यासाठी पहिलं मीठ टाकूया. चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातलं. आता आपण भाजी परतून घेऊया. चांगली अशी हलवून घ्यायची. एकसारखी हलवायची, म्हणजे खाली लागणार नाही. चला बाळांनो, आता आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर वरून कोथिंबीर घाला. आमच्या नातवाला नाही कोथिंबीर आवडत म्हणून मी घातली नाही. तुम्हाला आवडत असली तुम्ही घालू शकता. आता आपली भाजी तयार झालेली आहे. चला बाळांनो, हे आता तेल ओतते मी. सँडविच करायसाठी कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. तर आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवली सँडविचसाठी. सँडविच करायचंय. इथं बघा मी हे पीठ हे करून घेतलंय. 2 चमचे पीठ घेतलंय, मोठा 2 चमचे. बेसनचं पीठ 2 चमचे, मोठे चमचे 2 घेतली. ती त्यात मीठ घातले, हळद घातली थोडी, आणि चांगलं थोडी मिरची पावडर घातली, आणि थोडं हलवून घेतले. सगळ्या गाठी फोडून घेतले. ते त्याच्यात एकसारखं केलंय बघा. आता हे आपण ब्रेड आणले. आता हे ब्रेडमध्ये बटाटा भरायचा आणि सँडविच आपलं सोडायचं तव्यात. ह्याला मी बटाटा लावते ब्रेडला. ब्रेड आणलेत सँडविच करायसाठी.
तुम्ही बोटाने पण लावू शकता किंवा चमच्याने लावू शकता. आम्हाला लय बटाटा आवडत नाही, थोड्याचाच लावायचं आहे. तर असा बटाटा लावून घ्यायचा थोडा थोडा. आणि तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापत ठेवले तर आपण सोडायचं. दोन्हीच्या मध्ये आपण कापून घेतलंय. आता आपण ह्याच्यात बुडवायचं. ही बेसनचं केलं त्याच्यात बुडवून एक एक करून ही बघा असं सोडायचं आहे. असं दोन सँडविच आपण सोडलेली आहे. केलाय मंद आचेवर बारीक करून सँडविच गुलाबी रंगावर भाजून घ्या. हे मी पलटी करते. हे बघा असे पलटी करते. आता आपले सँडविच तयार झालेले आहेत. तर ह्याला आता मी काढून घेणार आहे. एका ताटात मी हे काढून घेत आहे. तयार झालेली आहे सँडविच. तर तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा अशीच कोरडे जरी खाल्ली तरी चालू शकते. आता दुसरं एक सोडलंय बघा मी. हे आता काढून घ्यायचं. अजून एक होईल.